श्री उपासनी साई वाक्सुधा भाग 5वा अध्याय क्रमांक 22 शके 1846 कार्तिक कृष्ण 10 शनिवार तारीख 22 नोव्हेंबर सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ द्विविंशतितमो अध्याय प्रारंभ. निर्जीवाच्या ठिकाणी परमेश्वरी साक्षात्कार. जगामध्ये कोणतीही निर्जीव वस्तू दृष्टीस पडेल तर तेथे ईश्वरी अवस्था आहे असे समजावे. जीव शब्दाची व्याख्या पूर्वी झालेलीच आहे. पूर्ण निर्जीव झालेली वस्तू अशी दिसते की ज्या वस्तूमध्ये कोणत्याही प्रकाराने कमी जास्ती फेरबदल होत नाहीत. शिवाय निर्जीव झालेल्या वस्तूला सजीव वस्तूचा संबंध होऊनही त्यात फेरबदल होत नाही, सजीवपणा येत नाही. अशी जी वस्तू दिसेल ती निर्जीव वस्तू. हीच निर्जीव वस्तूची ओळख. अशा रीतीने जेथे दिसेल तेथेच किंवा तीच वस्तू ईश्वर रूप आहे असा सिद्धांत ठरवावा. जगात परमेश्वर कोठे पाहावा याची ही युक्ती आहे. मनुष्याचे किंवा कोणत्याही प्राण्यांचे देहावसान झाल्यावर त्याच्या त्या प्रेताला ते निर्जीव झाल्यामुळे तेथे परमेश्वर समजावे काय? तर होय. पण प्रेतापेक्षा अधिक निर्जीवाचा बोध जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत ज्यांच्या दृष्टीने प्रेत ही वस्तू निर्जीव असे ठरले तर तेथेच परमेश्वर समजावे. व त्याप्रमाणे बहुतेक ठिकाणी प्रेताच्या ठिकाणी पूज्यभाव धरून पूजा व हार तुरे घालून वाजत गाजत त्याला स्मशानामध्ये नेतात अशी वहिवाट आहे. त्या देहात ज्या वेळेस जीव होता त्यावेळी त्या मनुष्यास परमेश्वर समजून कोणी पूजा करत नव्हते. परंतु जेव्हा त्याचे ते शरीर जीवरहित असे प्रेत अवस्थेत आले त्यावेळेस त्या ठिकाणी पूज्यभाव झाला. कोणाच्या अकलेची धाव याहीपेक्षा पुढे जाईल तर तो प्रेताच्या ठिकाणी निर्जीवपणा मानणार नाही. कारण त्यांच्यात फेरबदल होऊन ते सडते कुसते व त्यात किड्यांच्या रूपाने जीव उत्पन्न होतात. मग ते प्रेत निर्जीव न समजता त्याहीपेक्षा जळून खाक झाले म्हणजे तेथेच पूर्ण निर्जीव मानून त्याच ठिकाणी परमेश्वर समजतो व त्यातच परमेश्वरी शक्ती आहे. म्हणून शंकराने सुद्धा चिताभस्मच स्वीकारले आहे. त्याहीपेक्षा ज्यांच्या बुद्धीची धाव पुढे जाईल तो चिताभस्मसारख्या वस्तूलाही नाहीसे होण्याच्या अवस्थेने फेरबदल होतो. म्हणून तेथेही निर्जीव न समजता जेथे कोणत्याही प्रकाराने नाहीसे होत नाही व उत्पन्नही होत नाही व कोणत्याही प्रकारे फेरबदलही होऊ शकत नाही असे जे पूर्ण निर्जीव की जेथे जीव शब्दाचा अर्थ कोणत्याही प्रकाराने लागू पडत नाही तेथपर्यंत ज्याच्या अकलेची धाव पोचेल तेथेच पूर्ण परमात्मा परमेश्वर आहे असे ठरवतो. पूर्ण निर्जीव अवस्थेचे ठिकाण तेच की जे भगवंतानी वर्णन केले आहे. नैनम छिंदती शास्त्राने नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयम तापो न शोषयती मारुतः. या भगवंताच्या युक्तीप्रमाणे शस्त्र, अग्नी, पाणी, वायू या प्रत्येकाचे जे निरनिराळे गुणधर्म त्यांच्या योगेही कोणत्याही प्रकारे फेरबदल न होता नाहीसेही होत नाही व उत्पन्नही होत नाही, हालतही नाही, बोलतही नाही, चालतही नाही, असे न तसे, कमी न जास्ती, लहान व मोठे वगैरे वगैरे कोणत्याही प्रकारे काहीही लागू होतच नाही. म्हणून पूर्ण जीवरहित असे केवळ आकाशासारखे याच ठिकाणी पूर्ण परमेश्वरी अवस्था असे सिद्धांतांनी पूर्ण तत्ववेत्ते ठरवतात. अशा या पूर्ण जीवरहित अवस्थेपर्यंत जो आपल्या अकलेने पोहोचला त्याला तेथेच प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन होऊन भेट होते. अशा या पूर्ण जीवरहित अवस्थेत जाऊन पोचणारा तोच स्वतः प्रथम संपूर्ण जीवरहित होतो. त्याच वेळेला तो तेथे जाऊन पोहोचतो. याच्या उलट जीव अवस्था असते. अनेक वासनेच्या योगे जीवाची उत्पत्ती आहे व सर्व जगातील स्थिरचर वस्तू वासनेच्या बीजाने वासनेने भरलेले आहेत. म्हणून सर्व जग जीवरूपाने असून क्षणोक्षणी त्यात फेरबदल होत राहतो व आपण वासनाबद्ध अशा जीवरूपाने असल्यामुळे आपण जीवरहित नाही. म्हणून जीवरहित अवस्थेत असलेल्या परमेश्वराची भेट आपल्याला होत नाही. आणि कदाचित पूर्ण जीवरहित अशा सत्पुरुषाने एखादा परमेश्वर जर दिसला
तर जीवरहित जे नाहीत ते आपापल्या स्वभावामुळे त्यांच्याबद्दल शंका कुशंका वगैरे करीत बसतात आणि पूर्व पुण्याईमुळे ज्यांच्या जीवाचे गुणधर्म प्रबळ नसून निर्जीवपणाचे थोडेफार गुणधर्म आले असतील त्यांच्या ठिकाणी परमेश्वर साधू संत वगैरे विषयी आस्तिक बुद्धी उत्पन्न होऊन त्यांच्या संबंधी शंका कुशंका न करता ऐहिक व पारलौकिक सर्व प्रकारे कल्याणाची बाजू ते साध्य करून घेतात. जगामध्ये शुद्ध जीवरहित अवस्था असूनही जीव अवस्थेने ती आच्छादित झाल्यामुळे निर्जीवाच्या ठिकाणी असलेल्या परमेश्वराचा अनुभव येत नाही. नाहम प्रकाशम सर्वस्व योग माया समावृत्तः. पूर्ण निर्जीव किंवा परमेश्वर याच्या प्राप्तीसाठी जीवाच्या उत्पत्तीला कारणीभूत अशा ज्या नाना प्रकारच्या वासना त्या कोणत्याही उपायांनी हळूहळू कमी करत त्या प्रबळ झालेल्या जीवाला थोडेफार तरी निर्बळ करीत असले पाहिजे. वासना नष्ट होण्याचा उपाय जसे असेल तसे हा मुख्य गुरुमंत्र स्वीकारून सत्पुरुष व परमेश्वर यांच्याविषयी पूज्यभावाने प्रेम ठेवणारा सर्व दुःखातून मुक्त होऊन सर्व सुखाचा व परमेश्वराच्या भेटीचा अधिकारी होतो. स्वतः निर्वासन होता येत नसेल तर पूर्ण वासनारहित म्हणजेच जीवरहित अशा सत्पुरुषाला धरून ठेवावे. म्हणजे त्याच्या आधारे आपण वासनाबद्ध व सजीव जरी आहोत तरी वासनारहित व जीवरहिताचे फळ मिळते. अपुत्रांनाच सद्गती. कोणी म्हणेल नापुत्रस्य गतीही, अपुत्रांना गती मिळत नाही या वाक्याचे वर्म काय? तर त्याचे असे आहे की ज्याला गती पाहिजे असेल त्याला पुत्राची गरज. गती म्हणजे पोराला पोर झाले पाहिजे, त्याला दुसरे पोर झाले पाहिजे, अशी जी सारखी जन्ममरणाची वंशावळी ती चालू राहण्यासाठी वेग देणे त्याचे नाव गती. तर ते बरोबरच तर आहे. पोराला पोर, त्या पोराला पोरे अशी जर परंपरा होत राहणार नाही तर मग जन्ममरणाच्या फेऱ्याला गती कोठून राहणार? म्हणून तरी जन्ममरणाच्या फेऱ्याची गती अपुत्रांना नसते. त्याला गतिरहित अशी सत अवस्थेचीच प्राप्ती होते. कोणी म्हणेल गती म्हणजे सद्गती, तर तसाही अर्थ आहेच. परंतु हल्लीच्या स्थितीत पुत्र शब्दाच्या अर्थाप्रमाणे सदाचार संपन्न सत्पुत्र असा उत्पन्न होत नाही. तसा उत्पन्न झाला तरच पितरांना सद्गती असते, नाहीतर नाही. तसे पुत्र पूर्वीच्या काळात होत होते म्हणून त्यांच्या योगेच पितरांना सद्रूपता मिळत होती. म्हणून त्या वेळेकरता गती शब्दाचा अर्थ सद्गती असा होतो. आताच्या पुत्रांपासून सद्गती न मिळता जन्म मरण्याच्या फेऱ्याला कारणीभूत अशी अधोगतीच तर मिळते. तर ज्यांना पोरे नसतील तेच सत अवस्थेत जाण्याचे अधिकारी समजावा. समर्थ रामदास, अक्कलकोटचे स्वामी साईबाबा, यशवंतराव महाराज, साधू महाराज, साधू तुकाराम वगैरे वगैरे जे पलीकडचे अलीकडचे मोठमोठे सत्पुरुष होऊन गेले त्यांना कोणालाच पोरे झाली नाहीत व झाली असतील तर त्यांची वंशावळ पुढे चालली नाही. तुम्ही तर त्यांना पूर्ण सद्गतीच्याही वर परब्रह्मपदाला जाऊन पोचलेले स्वतः एकटेच नाही तर हजारो जणांना आपल्याबरोबर सत अवस्थेत घेऊन गेले असे म्हणतात. अशीच समज त्यांच्याविषयी सर्वांना आहे. मग त्यांना सद्गतीस नेणारी अशी कोणती पोरे होती? ते पोरांशिवायच तर सद्गतीला गेले. तुम्ही लोक आम्हाला जर आमची सद्गती होऊन सच्चिदानंद अवस्थेत गेलो आहोत असे समजत आहात तर मला कुठे पोरे आहेत? पोरे नाहीत म्हणून तर सत अवस्था आलेली आहे. जेथे कोणत्याही प्रकारे येणे जाणे वगैरे गती नाही अशा गतिरहित अवस्थेलाच सत अवस्था म्हणतात. ज्या पुत्रांची ब्रह्मचर्याधिक सत्कर्माच्या योगे पुन्हा पोरांच्या योगी होणारी अधोगती कुंठित झाली ती शेकडो जणांसह सत अवस्थेत जातो. म्हणजे हल्लीच्या स्थितीत ज्याला पुत्र नसल्यामुळे गती नाही म्हणजे अधोगती नाही तो सत्पुरुषाच्या सहवासाने गतिरहित अशा सद्गतीस जातो. देश सुधारण्यास पुण्यवान कन्यापुत्रांची गरज. ज्यांच्यापासून त्रास उत्पन्न होतो अशी काटेरी किंवा विषारी झाडे झुडपे जंगलात आपोआपच वाटेल तितकी उत्पन्न होतात. त्यांच्या उत्पत्तीसाठी काही विशेष प्रयत्न करावा लागत नाही. परंतु आंबे नारळ वगैरे थेट कल्पवृक्षापर्यंत जी काही विशेष महत्त्वाची झाडे असतात ती काही सहजासहजी उत्पन्न होत नाहीत. त्यांच्याकरता पुष्कळ वर्षे योग्य ती खटपट करून
ती उत्पन्न करावी लागतात. तसेच जगालाही इहलोकी परलोकी सुख देणाऱ्या सत्पुत्राची उत्पत्ती करण्यास अनेक सत्कर्माच्या योगे पुण्याचीच जरुरी आहे. दशरथांनी अनेक पुण्यशाली ब्राह्मणांच्या द्वारे यज्ञयागातिक सत्कर्मे करून नंतर पुत्र उत्पत्ती केली. त्याच पुण्यबलाच्या योगे प्रत्यक्ष परमात्म्यालाच दशरथाच्या रूपाने पुत्ररूपाने यावे लागले व तेच पुढे जगताला सुख देण्याला कारणीभूत झाले. असे जे जे पुण्यरूप व जगतकारणी पुत्र झाले आहेत ते होण्यापूर्वी त्यांच्या आईबापांनी मोठमोठी तपश्चर्येसारखी अनुष्ठाने व्रते वगैरे सत्कर्मे केलीच होती. तेव्हाच तसे ते पुत्र होऊन जगाचे कल्याण त्यांच्याकडून होत आले. अशा या एकंदर सिद्धांताला अनुसरूनच हल्ली देशाचे कल्याण इच्छिणाऱ्या पुढारी लोकांनी आपल्या आईबापांनी दशरथासारखे पुष्कळ पुण्य करूनच आपल्याला उत्पन्न केले व आपणच जगाच्या कल्याणासाठी पुण्यरूप अवतार आहोत व आम्ही जे करू तेच होणार अशा बाजूचा अभिमान न घेता आपण व हल्लीची तरुण पिढी व ज्यांना अद्याप जगाचे व स्वतःचे बरे वाईटचे ज्ञान आलेले नाही अशी लहान लहान मुले, त्यात विशेष करून ब्राह्मण वर्गाची, त्यांना अनेक घाणेरड्या संस्काराच्या योगे जन्मोजन्म दूषित झालेल्या मनाच्या शुद्धतेसाठी पूर्वीच्या तत्त्ववेत्यांनी ठरविलेले स्वधर्माचे शिक्षण व अनेक प्रकारची सत्कर्मे करण्याचे शिक्षण वाढविण्याचेच प्रथमतः उपाय योजिले पाहिजेत. निरनिराळ्या घाणेरड्या वस्तूंच्या योगे भिंत किंवा कपडा पुष्कळ तऱ्हेने मलिन झालेला त्यावर उत्तम सुशोभित शुद्ध सोन्यासारखा रंग बसावयास फार जड जातो. त्याचप्रमाणे घाणेरड्या मनावर तो सदुपदेशाचा परिणाम होतच नसतो, होण्यास फार कठीण जाते व झाला तर तो टिकत नाही. यासाठी पूर्वीच्या तत्त्ववेत्यांच्या मतालाच अनुसरून प्रथमतः चित्तशुद्धीसाठी स्वधर्माचरण सत्कर्मे वगैरेचीच अत्यंत जरुरी आहे. चित्तशुद्धी व सत्कर्म या योगे पुण्य साचल्यावर मग जे पुत्र उत्पन्न होतील तेच जगाच्या व देशाच्या उन्नत दशेला आपल्या बुद्धीचा प्रभाव दाखवतील. किंवा पुण्यसंचय साचून जर मरून गेले तर तेच त्या पुण्यबलाच्या सामर्थ्याने देश उन्नतीला योग्य अशा बुद्धीचा प्रभाव होऊनच प्रकट होतील असे निश्चित समजावे. ही अवस्था आतापासून जर जारीने सुरू ठेवली तरच पुढे होणाऱ्या 2-3 पिढीत तशी देश उन्नतीला कारणीभूत प्रजा उत्पन्न होईल व आतापासून पुण्य साचवणारे जर तुम्ही व्हाल तर तुम्हीच सर्व सामर्थ्यवान असे 2-3 पिढ्यानंतर प्रकट व्हाल व तुमच्याच हातून त्यावेळेस देश उन्नतीचे महत् कार्य होईल. तुम्ही म्हणाल आताचे आम्ही व्हायला पाहिजे तर तुम्ही म्हणाल आताच्या आत व्हायला पाहिजे तर आता होण्यासही 2-3 पिढ्याच्या पूर्वीपासून जर तुम्ही किंवा तुमचे वाडवडील पुण्यबल साचवायचे प्रयत्न करीत आले असते तर त्याचा फायदा तुम्हाला आज झाला असता. तुमचे वाडवडील तेच तर तुम्ही हल्ली तुमच्या रूपाने आहेत व आता 2-4 पिढीनंतर तर तुम्हीच कुठेतरी रखडत जन्म घेऊन असणार. तर मग आतापासून तरी पुण्यबल साचवायचे जारीने प्रयत्न चालू ठेवावे, म्हणजे तेच तुमच्या इच्छेप्रमाणे थोड्या काळात फळ देतील. तुमचे तुम्हालाच होईल, म्हणजे तुम्हीच त्या योग्यतेचे पराक्रमी जन्माला येणार. याकरता असत्पुत्र उत्पन्न होण्यापेक्षा सत्पुत्र उत्पन्न करण्याची मांडणी आतापासून करण्याची अत्यंत जरुरी आहे. अहो, बरे वाईट हे सर्व आपल्या करणीवरच तर अवलंबून आहे. हल्ली जी दुःख संकटे तुम्ही देशात अनुभवता हे तुमच्या वाडवडिलांच्या, त्यातही ब्राह्मणाधिक उच्च जातीकडून घडलेल्या विरुद्ध करणीचा परिणाम आहे. तीच ब्राह्मणाधिकांची विरुद्ध करणी सुटली जाऊन स्वधर्माला अनुसरून सत्कर्मी जारीने सुरू होईल तरच थोड्या काळातच पुढच्या पिढीपर्यंत सर्वत्र सुख शांतीचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. चला आता पुरे झाले. जसे करावे तसे भरावे हा सिद्धांत आहे. दृढ निश्चयाची परिसीमा. जो एखादा सद्गुरू म्हणा किंवा पूज्यस्थान म्हणा किंवा परमेश्वर म्हणून जेथे मानले गेले असेल, मग ते दगड असो, वृक्ष असो किंवा पशु असो, तेथे एक वार जो निश्चय केला असेल व बरे वाईट झाले तरी हा माझा परमेश्वर आहे, काही झाले तरी निश्चय ढळा व्हायचा नाही किंवा सुख झाले तरी ढळा व्हायचा नाही, ज्यासाठी पूज्य मानले आहे तेथे अयोग्य दिसले तरी किंवा देहांत होण्याची पाळी आली तरी ज्याचा निश्चय ढळत नाही तो पक्का धीर होय. त्याचा निश्चय त्याच्या सर्व सुख समाधानास कारणीभूत होऊन बसतो.
परंतु तो निश्चय पक्का होण्यास उलट बाजूने कोणी विरुद्ध उत्पन्न व्हावे लागते. पण कितीही विरुद्ध समोर येऊ लागले तरी त्या विरुद्धाला टाळून आपण आपली स्थिती कायमच ठेवली तर तो खरा निश्चय. निश्चय या स्थितीची उत्पत्ती विरुद्ध जी स्थिती ती जर नसली व जे धरले ते आपोआपच जर राहत असेल तर निश्चय हा शब्दच उत्पन्न झाला नसता. तर निश्चय कायम होण्यास विरुद्ध अवस्थेची जरुरी आहे. ज्या संबंधात निश्चय धरला असेल त्याला त्याच्या जे विरुद्ध झाले असेल ते त्या निश्चयाला मोडून टाकण्याचा प्रयत्न करते. परंतु त्या विरुद्धास न जुमानता जे प्रथम धरले गेले ते कसाही प्रसंग असो सोडावयाचे नाही. अशी ज्याची पूर्ण स्थिती झाली म्हणजे त्या विरुद्धाचे तावडीत गेलाच नाही तर त्याला विरुद्धाला जिंकून आपल्या निश्चयाचाच जय झाला असे होते. मग निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ याप्रमाणे मग तो निश्चयच कल्याणकारक फलद्रूप होऊन बसतो. जर विरुद्धाच्या तावडीत गेलो तर निश्चय ढळला. मग विरुद्ध अवस्था म्हणते मी जिंकले, मी याचा निश्चय ढळवला, याचा निश्चय कायमचा नाही. तिसरे जर उत्पन्न होईल तर मलाही सोडून देईल. पहिले सुटले दुसरे सुटले, ठिकाण सुटावयास पुष्कळ उपाय असतात. पहिले सुटले व दुसरेही सुटले म्हणजे अर्थातच त्याची निश्चय अवस्था कायम राहत नाही. मग शेकडो देव पाहत बसावयाचे, मग सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. तसेच येथून तेथे असे झाले म्हणजे कोणी कामी पडत नाही. दृढ निश्चय असा असावा की शेंडी तुटो का पारंबी तुटो ही गोष्ट कोणाला माहीत नसेल तर ऐकून ठेवा. नागपंचमी शेंडी तुटो का पारंबी तुटो ही गोष्ट कोणाला माहीत नसेल तर ऐकून ठेवा. नागपंचमीच्या दिवशी खेडेगावात झोके घेण्याची वहिवाट असते. म्हणून त्या दिवशी एका गावाच्या बाहेर एका झाडाखाली बरीच मंडळी जमून त्यांचा खेळ चालला होता. त्यांनी एका मोठ्या झाडाला झोका बांधून प्रत्येकजण पाळीपाळीने त्या झोक्यावर 15 झोके घेत होता. इतक्यात तेथे एक नवाडा म्हणजे अनोळखी व्यक्ती आला. नवाडा आवळा बावळा मनुष्य आला. त्याच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की आपणही त्यांच्यासारखे झोके घ्यावे. म्हणून त्याने त्या मंडळींना विनंती केली. परंतु तो नवाडा असून आवळा बावळा दिसला. तो आपल्यापैकी कोणी नाही असे पाहून त्या मंडळींनी त्याला झोप्यावर बसू दिले नाही. ते पाहून त्याची निराशा झाली. तेथून जवळच एक वडाचे झाड होते. त्याच्या पारंब्या खाली लोंबत होता. त्या पाहताच झोके घेण्याची एक विलक्षण युक्ती त्याच्या डोक्यात आली. तो त्या झाडाजवळ गेला. त्याची शेंडी बरीच लांब होती. ती त्याने एका पारंबीला धरून अशा युक्तीने बांधली की तो त्यामुळे लोंबकळत राहू शकला. मग आपल्या शरीराने तो मागे पुढे असे मोठमोठे झोके घेऊ लागला. ते पाहून सर्व मंडळी त्याच्याजवळ आली व म्हणाली, अरे मूर्खा, हे तू काय आरंभिले आहेस? अशाने तुझी शेंडी तरी मुळापासून तुटेल, नाहीतर पारंबी मोडून तू आदळशील आणि मरशील. तो म्हणाला, तुम्ही मला झोके घेऊ दिले नाहीत तर मग आता काय वाटेल ते हो. शेंडी तुटो का पारंबी तुटो, मी 100 झोके घेण्याचा निश्चय केला आहे, तो पुरा करीन. आणि त्याप्रमाणे त्याने तो पुरा केला. ती सर्व मंडळी हा प्रकार पाहून विस्मयचकित होऊन उभी होती. अशा या चमत्कारिक तऱ्हेने झोके घेणारा मनुष्य साधू कोटीतील असला पाहिजे असे वाटून त्या सर्वांनी त्याला वंदन केले. हा जसा त्या मनुष्याचा झोके घेण्याचा कृतसंकल्प होऊन त्याने अखेर शेंडीचा झोका केला, तसाच ईश्वर प्राप्तीकरता कृतसंकल्प झाला पाहिजे. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो हा निश्चय असल्याशिवाय व्यर्थ आहे. या अध्यायाचे जे भक्तिभावाने पठण श्रवण करतील त्यांच्या आयुष्य मर्यादेतच जीवदशेतून मुक्त होऊन जीवरहित अशा आपल्या स्वतःच्या आत्मानंदाचा अनुभव येईल व निर्जीव स्थितीत परमेश्वर कसा असतो त्याची साक्ष पटेल. सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर जी संतती होईल ती मोठी पुण्यवान देवासारखी जगाच्या कल्याणाला कारणीभूत होईल. पुत्र नसलेल्यांनाही सद्गती मिळेल व पुन्हा जन्म आला तर राजासारखे सुख भोगण्यालायक येईल. परमेश्वरासंबंधी दृढनिश्चय करण्याचे सामर्थ्य येईल. ओम तत्सते इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया अपुत्रांना सद्गती दृढनिश्चय इत्यादी विषय विवरण नाम 22 अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.